नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी, धक्कादायक, चर्चेची आणि प्रचंड संवेदनशील अशी बातमी असल्याच्या चर्चा सध्या संपूर्ण राज्यभर तसेच सोशल मीडियावर वेगाने पसरताना दिसत आहेत. आणि या सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचं सांगितलं जात आहे. बारामती दौऱ्यासाठी विमानाने प्रवास करत असताना गोजूबावी परिसरात त्यांच्या विमानाशी संबंधित काहीतरी गंभीर स्वरूपाची घटना घडल्याचा दावा काही माध्यमांमधून, स्थानिक पातळीवरील चर्चांमधून आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स, व्हिडिओ आणि मेसेजेसमधून केला जात असला तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत शासकीय, प्रशासकीय, पोलीस, नागरी विमान वाहतूक विभाग किंवा राज्य सरकारकडून स्पष्ट, ठोस आणि अधिकृत पुष्टी मिळालेली नाही, हे वारंवार आणि ठामपणे अधोरेखित करणं अत्यंत आवश्यक आहे. मिळत असलेल्या प्राथमिक आणि पूर्णपणे अप्रमाणित माहितीनुसार अजित पवार आज बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी नियोजित सभांना उपस्थित राहणार होते. बारामती हा त्यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जात असल्यामुळे या दौऱ्याला केवळ स्थानिकच नव्हे तर राज्यस्तरीय राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं. सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. सभास्थळांवर मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू होती. स्टेज उभारणी, बॅनर्स, पोस्टर्स, ध्वनी व्यवस्था, लाइटिंग, सुरक्षा बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव यावर भर दिला जात होता. अनेक कार्यकर्ते आणि समर्थक सकाळपासूनच सभास्थळी पोहोचले होते आणि अजित पवार यांच्या भाषणाची उत्सुकतेने वाट पाहिली जात होती. अशाच पार्श्वभूमीवर अजित पवार विमानाने बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आणि त्याच वेळेस अचानकपणे सोशल मीडियावर आणि काही स्थानिक चर्चांमध्ये विमान उतरत असताना किंवा लँडिंगच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. काही स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने असं सांगितलं जात आहे की लँडिंगच्या वेळी विमानाचा तोल बिघडल्याचा अनुभव आला असावा किंवा काही यांत्रिक बिघाड जाणवला असावा. तर काही ठिकाणी हवामानातील बदल, रनवेची स्थिती किंवा खबरदारीचा उपाय म्हणून आपत्कालीन प्रक्रिया राबवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या सर्व गोष्टी सध्या केवळ चर्चेपुरत्याच मर्यादित असून त्यांना कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर काही ठिकाणी वेगवेगळे फोटो, व्हिडिओ, व्हॉइस नोट्स आणि मेसेज फिरत असून काही जण या घटनेचं अतिशयोक्त, भीतीदायक किंवा सनसनाटी चित्र रंगवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसून येत आहे. तर काही जण ही संपूर्ण बाब अफवा असल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे नेमकं सत्य काय आहे याबाबत सध्या प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. या चर्चांमुळे बारामतीसह आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाल्याचं सांगितलं जात असून अनेक स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि उत्सुक लोक गोजूबावी परिसराच्या दिशेने जमा होत असल्याच्या चर्चा आहेत. काही ठिकाणी पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र कोणत्याही विमानाशी संबंधित संशयास्पद किंवा आपत्कालीन परिस्थितीत अशा यंत्रणांचा तातडीने प्रतिसाद देणं हा नेहमीचा आणि आवश्यक प्रोटोकॉल असल्यामुळे केवळ यंत्रणा हलवल्या गेल्या म्हणून थेट अपघात, दुर्घटना किंवा मोठा अनर्थ घडल्याचा निष्कर्ष काढणं चुकीचं आणि गैरजबाबदार ठरू शकतं. अजित पवार यांच्या प्रकृतीबाबत किंवा विमानातील इतर प्रवाशांच्या स्थितीबाबत सध्या कोणतीही ठोस, अधिकृत माहिती उपलब्ध नसून काही ठिकाणी सर्वजण सुखरूप आहेत अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत. तर काही ठिकाणी तपास सुरू आहे, स्थिती नियंत्रणात आहे किंवा अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे असं सांगितलं जात आहे. पण या सर्व गोष्टी अप्रमाणित असल्यामुळे त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणं सध्या धोकादायक ठरू शकतं. निवडणूक प्रचाराचा काळ सुरू असताना आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बारामतीसारख्या भागात अशा प्रकारची बातमी किंवा चर्चा समोर येणं स्वाभाविकच कार्यकर्त्यांमध्ये, समर्थकांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये चिंता, अस्वस्थता आणि भीती निर्माण करतं. अनेक कार्यकर्ते नियोजित सभा होणार की नाही, अजित पवार सभेला उपस्थित राहणार की नाही, कार्यक्रम पुढे ढकलला जाणार का रद्द होणार, याबाबत संभ्रमात असल्याचं सांगितलं जात आहे. काही ठिकाणी सभा रद्द होण्याची किंवा कार्यक्रम पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे सर्व निर्णय अधिकृत स्तरावरून जाहीर केले जातील हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत माध्यमांची,
सोशल मीडिया वापरणाऱ्यांची आणि सामान्य नागरिकांची जबाबदारी प्रचंड वाढते. कारण अपूर्ण, अप्रमाणित किंवा अतिरंजित माहितीमुळे समाजात भीती, गोंधळ, गैरसमज आणि चुकीच्या धारणा पसरू शकतात. विमानाशी संबंधित कोणतीही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असते आणि प्रत्येक टेक ऑफ व लँडिंग दरम्यान अनेक तांत्रिक तपासण्या, हवामानाचा अंदाज, रनवेची स्थिती, विमानाची क्षमता, वैमानिकाचा अनुभव आणि सुरक्षा प्रोटोकॉल या सर्व बाबींचा सखोल विचार केला जातो. अनेक वेळा लहान-सहान तांत्रिक अडचणी तात्काळ नियंत्रणात आणल्या जातात आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचे उपाय राबवले जातात. त्यामुळे अपघात, दुर्घटना किंवा मोठी दुर्घटना असे शब्द वापरण्याआधी अधिकृत तपास, तांत्रिक अहवाल आणि प्रशासनाचं स्पष्ट निवेदन येणं अत्यावश्यक असतं. सध्या या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे? नेमकं काय घडलं? काही तांत्रिक अडचण होती का? ती किती गंभीर होती? सर्व प्रवासी सुखरूप आहेत का? याबाबतची खरी माहिती प्रशासन, नागरी विमान वाहतूक विभाग आणि अधिकृत यंत्रणांकडूनच समोर येऊ शकते. त्यामुळे प्रशासन, पोलीस, नागरी विमान वाहतूक विभाग किंवा राज्य सरकारकडून अधिकृत माहिती येईपर्यंत संयम राखणं, अफवांपासून दूर राहणं, अप्रमाणित फोटो, व्हिडिओ, ऑडिओ किंवा मेसेज पुढे न पाठवणं, कोणत्याही प्रकारचा तर्कवितर्क टाळणं आणि जबाबदार नागरिक म्हणून वागणं हाच सध्या योग्य आणि समंजस मार्ग आहे. राजकारण, प्रचार, सभा, निवडणूक यापेक्षा मानवी जीवित सुरक्षितता हीच सर्वात मोठी बाब असून सर्वजण सुखरूप असावेत हीच सर्वांची पहिली अपेक्षा आहे. जशी अधिकृत माहिती समोर येईल तशीच खरी परिस्थिती स्पष्ट होईल आणि तोपर्यंत संयम, जबाबदारी आणि सत्याची प्रतीक्षा करणं हेच समाजासाठी हिताचं ठरेल.